अगं बोल ना काहीतरी, सगळ्यांना एवढं बोलवून ठेवलंयस, काहीतरी तरी सांग. अगं थांब ना, बाबांना तरी येऊ दे. आलो आलो. हे काय सगळे आधीच येऊन बसले? काय काय झालंय काय? बघा ना, हातातली सगळी कामं बाजूला ठेवून नुसतं बसवून ठेवलंय या पोरीनी. कारण मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय बाबा, काय काय आता आणखी काय एवढं महत्वाचं सांगायचंय? काय कॉलेजमध्ये काय घोळबीळ घालून ठेवलेलं नाहीयेस ना तू? नाही नाही, तसं काही असतं ना तर कॉलेजमधून लेटर आलं असतं आणि मीटिंग प्रिन्सिपल केबिन मध्ये झाली असती, इकडे नाही. तू गप्प बसा. मी काय इकडे सगळ्यांना माझ्याबद्दल बोलायला नाही बोलावलंय. मला जे सांगायचंय ना ते कार्तिक दादाबद्दल आहे. अरे देवा, आता त्याच्याबद्दल काय सांगायचंय? त्याचा निरोप आहे तुम्हा सगळ्यांसाठी. निरोप? का तो कुठे बाहेर गेलाय का? नाही. मग तू का त्याचा निरोप घेऊन आली आहेस? कारण पुढचे 5 दिवस दादा घरात कोणाशीच बोलणार नाहीये. म्हणजे काय बोलणार नाहीये? आता हे काय नवीन खूळ चिरंजीवांचं? प्रसन्न, अरे खूळ नाही, पंचक म्हणतात याला. पंचक? ते काय असतं? अरे तुझे बाबा सुद्धा करायचे, विसरलास का तू? म्हणजे गायकांनी स्वतःच्या आवाजाला विश्रांती देण्यासाठी आणि साधनेतली एकाग्रता वाढवण्यासाठी घेतलेलं व्रत आहे हे पंचक. म्हणजे गायकांनी आपला आवाज फक्त गाण्यासाठी वापरायचा, इतर गोष्टींसाठी नाही. हा माई, आठवलं मला. अहो बाबांनी केलं होतं हे व्रत. पण बाबांच्या वेळेला एक बरं होतं, तुम्हाला त्यांच्या डोळ्यात बघून कळायचं तरी की त्यांना काय हवंय नकोय ते. त्यामुळे न बोलता त्यांचं काहीच अडलं नाही हो, किंवा आपलंही अडलं नाही. अगं यांचंही अडणार नाही, श्रुतीलाही कळेल ना, नाही का? माई अहो अडणार कसं नाही? बाबांच्या वेळा तरी ठरलेल्या होत्या. कार्तिकच्या वेळाही ठरलेल्या नाहीत आणि मूडही ठरलेलं नाही. आता या 5 दिवसात त्याला काय हवं नको ते आपल्याला कसं कळणार आहे? अगं फोन आहे ना, मेसेज करेल की तो. फ्लॉप आयडिया. का? कारण तो फक्त चिठ्ठ्यांमधून बोलणार आहे. अरे बापरे, पण मग बोलायचं कसं? अगं तो चिठ्ठ्यांमधून बोलणार आहे, आपण बोलू शकतो. त्या तरी तो आपल्याला हातात आणून देणार का? नाही, मी आहे ना, त्याने मला त्याचा कबूतर म्हणून अपॉइंट केलंय. अगं पण मला एक कळत नाही, कबूतर तर हुशार असतं ना, मग त्याने तुला का अपॉइंट केलंय? इतकंच आहे ना तर तू दे चिठ्ठ्या. खूप हुशार आहेस ना तू. मी हुशार आहे पण कबूतर नाही. गंधार, गप्पा बस. इरा, तू राहू दे, काहीतरी घोळ घालून ठेवशील. त्यापेक्षा आपण श्रुतीला कबूतर करूया. करेक्ट करेक्ट आहे त्याचं. काय करेक्ट आहे बाबा? अगं तुला जमणार नाही ना ग ते. अरे जमेल की, इकडच्या चिठ्ठ्या तिकडे तर पोचवायच्या आहेत, जमेल. अगं तिला जमेल, पण आपल्याला जमणार आहे का हे? जमेल आई. मला ना खरं तर याचाच आनंद होतोय की कार्तिकला पुन्हा एकदा गावंसं वाटतंय. ऍटलिस्ट या गोष्टीवरनं तो इन्स्पायर तरी झालाय. हो ग, ते तर झालंच, पण हे गप्प राहणं वगैरे जरा खूप कठीण वाटतंय ग. काही का असे ना वहिनी, जे काही करतोय ते घरात राहूनच करतोय ना. तू पण काय ग मधुरा, तू कसलं एवढं टेन्शन घेतेस? श्रुती म्हणते ते जरा पॉझिटिव्ह अँगलने बघ ना. काही का असे ना, तो इतक्या जोमाने पुन्हा रियाजाला तर लागला ना. खरंय, आणि हेच तर हवं होतं आपल्याला, नाही का?
नाही पण आमचे मोनी बाबा आहेत कुठे? वा मधुरा, तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत अमृत. वा वा. बरं मी काय म्हणतो, संध्याकाळी आळू वड्या मिळतील मिळतील. खरंच काय आई बोला, काय झालं? चिठ्ठी. अरे देवा, आलं का फरमान? हो काय लिहिलं बघ. अहो मला वाचू दे ना, थांबा जरा. तू मला आज किराणावाल्याकडे जाऊन सामान आणून द्यायला सांगितलं होतंस, पण मला जाता येणार नाही, कारण सामान भरताना तो सतत प्रश्न विचारतो आणि मला त्याची उत्तरं देता येणार नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. बरोबरच आहे, भोचकच आहे तो किराणावाला. आता लिही तू पाठव उत्तर. अहो हो लिहिते. बाबा, मी ना प्रत्येक चिठ्ठीचे चार्जेस घ्यायला हवे तुमच्याकडून. हे तुला जे काय घ्यायचं ना तुझ्या दादाकडनं घ्यायचं. परत त्याचं आहे, आमचं नाहीये. पण तुम्ही मोठे आहात ना. अगं काय गे, अरे चिठ्ठी लिहितेस तू, प्रबंध नाही. अहो हो 2 मिनिटं थांबा. झालं की नाही? जा. अहो काही हरकत नाही, तू फक्त तुझ्या रियाजावर लक्ष केंद्रित कर. बरोबर आहे. जा जाग बाई, नेऊन दे दादाला. आणि किराणावाल्याकडे जाऊन माझं सामान घेऊन यायचंस तू. तू गंधार दादाला सांगा. गंधारला का सांग? तुला सांगितलं ना मी काम करायला, जा बरं. अरे यार आई, असं काय करतेस तू? आता जर मी बाहेर गेले आणि दादाला चिठ्ठी पाठवायची असेल तर वांदे होतील ना त्याचे. काय भाषा आहे मुलीची यार. वांदे? अगे ये. हे बघ आई, तू नक्की ठरवा की तुला माझ्यावर कशामुळे चिडायचं ते. इरा, फालतूपणा करू नकोस. पटकन जा आणि हे चिठ्ठी देऊन ये. जा 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 जा, तू चिठ्ठी नेऊन दे दादाला. जा तू पळ. हो या मुलीचं का तुम्ही तिला पाठीशी घालता? उद्या सासरी गेल्यानंतर अशीच वागली ना, माहेरी हाकलून देतील मुलीला. अजिबात पाठीशी घालू नका तिला. मधुरा, नाही मी काय म्हणतो, तू पण एकदा का ट्राय करून बघत नाहीस? काय उर्मटपणे वागण्याचा? हे मौनव्रत फर्स्ट क्लास आयडिया आहे, खरं सांगतो तुला. नाही तू पण ट्राय करून बघच, किमान आठवडाभर तरी. हो पण 5च दिवस असतं ते. अगं पण तू 1 महिनाभर ट्राय केलंस ना तरी मला आवडेलच. हे बघा तुम्ही एक काम कर, 100 दिवस करून टाक, डायरेक्ट सेंचुरी. मला सांगा, या घरात मला कधी बोलायला मिळतं? लग्न झाल्यापासून ह्या घरामध्ये नॉनस्टॉप तुम्हीच बोलताय, मी फक्त ऐकायचं काम करते. सतत आपले तुमचे हट्ट, तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. मला तुम्ही कधीतरी काहीतरी बोलू देता, विचारता मला काही. मी बोलायला गेले ना की एक तर विषय कुठेतरी वेगळीकडेच न्यायचा, नाही तर वाटेल ती उत्तरं द्यायची. अगं गेले 120 सेकंद तूच अखंड बडबड करतेस, मी फक्त ऐकतोय. हे लक्षात येत आहे का तुझ्या? आता मला लिहायला लागेल चिठ्ठी काहीतरी. काय लिहू? अगं म्हणजे एक अक्षरही बोलणार नाही तो? नाही. म्हणजे सगळं चिठ्ठीमधून? सगळं चिठ्ठीमधून. यार कसलं रोमॅन्टिक आहे, खूप भारी आहे. दिशा, तो बोलत नाहीये याच्यात काय रोमॅन्टिक आहे? अगं न बोलताच तर खरा रोमॅन्स होतो वेडे. तू ते गाणं ऐकलंयस का? हमने सनम को खत लिखा, खत में लिखा. दिशा, आपण ना रस्त्यावर आहोत, काय चाललंय? अगं हे एवढं रोमॅन्टिक आहे ना, मी हे सगळं ऐकून ना खूप एक्साइट झालीये. दिशा, तू डोक्यावर पडली असं माहिती होतं, पण इंजुरी इतकी डीप आहे हे माहिती नव्हतं. तुला नव्हत्या बॉक्सिंग मध्ये असा रोमांस दिसेल. अगं अगर बॉक्सिंग तेरा प्यार है तो वहाँ रोमांस तो होगा ही. हाय ए बचपन, मी ना आता एक परमनंट सोल्युशन काढते याच्यावर. तुला एक मस्त बॉयफ्रेंड शोधून देते आणि तुला त्याच्या ताब्यात देते. म्हणजे मग तुझ्या ज्या सगळ्या क्रेझी फॅन्टसीज आहेत ना, तू त्याच्या बरोबर पूर्ण कर. हा, तू ते बॉयफ्रेंड वगैरे शोध, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण तुझा नवरा त्याच्याकडे बघ, युजलेस कुठची.
अरे शोधायला यार लागली सोड असं. ना सोड. हो यार काय आहे, का चिडतेस एवढी? चिडू नको तर काय करू? अगं एन्जॉय कर ना. एन्जॉय करू? काय एन्जॉय करू? अगं त्याचं मौन, त्याच्या चिठ्ठ्या. त्यांनी इतरांना पाठवलेल्या चिठ्ठ्या वाचून एन्जॉय करू का? कशाला? तुला आलेला वाच. मला आल्या तर पाहिजेत. म्हणजे म्हणजे ती इरानो सगळ्यांना चिठ्ठ्या देत फिरतीये घरभर. म्हणजे आमच्या घरात सैरा वैरा चिठ्ठ्या सगळीकडे धावतायत नुसत्या, पण मला एक सुद्धा चिठ्ठी आलेली नाहीये. अरे यार ये क्यूटी पाय इतना रूड क्यों हो गया यार? क्युटी पाय खडूस नुसतं. आणि एक मिनिट, तू काय क्युटी पाय म्हणतेस? तुझा नवरा आहे? दिशा प्लीज तू माझं सिरियसली ऐकून घेणार आहेस का? बोल. मला चिठ्ठी का आली नाही? बोलू? बोल. अगं म्हणजे त्याला असं वाटत असेल की तुला चिठ्ठीची गरजच नाहीये ना. तुला सगळं त्याच्या मनातलं कळत असेल. हे आणखीन भलतच. श्रुती मला एक सांग, म्हणजे ते हे जे काय त्याचं चंपक, पंचक. हा तेच ते चंपक. पंचक. अगं जे काही आहे ते, म्हणजे यात बोलणं अलाउड नाहीये, पण बाकी सगळं तर अलाउड असेल ना. म्हणजे खाणं पिणं नाही ग. मग जानम समजा करो. दिशा काय आहे यार सांग ना. मला माहिती नाही का? कारण त्याच्या बोलण्यानं बोलण्याचा त्याच्या मौन व्रताशी काही संबंध नाहीये. तो आधीपासूनच माझ्याशी बोलत नाहीये. का? कारण तो चिडलेला आहे. हो का? अर्र. कळलं आता काय बोलत होते मी ते. तुझा ना वेगळाच ट्रॅक असतो. तो इथे मला एक चिठ्ठी सुद्धा लिहित नाही आणि तुझं आपलं श्रुत्या बाकी सगळे चालतं ना. श्रुत्या दिस इज मोर इंटरेस्टिंग. म्हणजे प्यार भरी कहानी में दर्द भरा किस्सा. काल मी कार्तिकला भेटलो, त्याच्याशी बोललो, त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे परत नाही ना चिडला तुझ्यावर? नाही म्हणजे तुमच्या दोघांमध्ये मी का पडतोय म्हणून. पण काल मी त्याच्याशी बोललो ना तेव्हा मला तो जरा डाऊन वाटला. नाही सर, तुमच्या भेटीबद्दल तो मला काहीच बोलला नाही. म्हणजे काल रात्री सुद्धा नाही आणि आज सकाळी बोलण्याचा तर काही प्रश्नच नाही. म्हणजे आबोला धरलाय साहेबांनी. अरे बापरे, याचा उलट परिणाम होईल असं वाटलं नाही मला. मी काय फार जास्त बोललो का त्याला? नाही नाही सर, तुमच्यामुळे नाही. ऍक्च्युली तो पंचक करतोय ना म्हणून बोलत नाही. पंचक? यू मीन पंचकर्मा म्हणायचंय का तुला? नाही नाही सर, पंचकच. पंचक म्हणजे ऑलमोस्ट मौनव्रत. म्हणजे फक्त रियाजासाठी, गाण्यासाठी आणि जेवणासाठी तोंड उघडायचं, बाकी वेळी शांत राहायचं. त्यांनी घशाला आराम मिळतो आणि कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं. व्हेरी इंटरेस्टिंग. आपलं बॉक्सिंग फील्ड कम्प्लिटली वेगळं असलं तरी फोकससाठी, सेल्फ कंट्रोलसाठी प्रॉपर स्टडी करून हे अप्लाय करायला काहीच हरकत नाही. म्हणजे याच्याने नुकसान तर काही होणार नाही, उलट फायदाच होईल. इंटरेस्टिंग. मौन व्रत, पंचक. काय म्हणालात सर? मौन व्रत, पंचक काय हे? तुला नाही माहित? नाही सर. लवकरच कळेल. पुढच्याच आठवड्यात आपण 8 दिवसाच्या कॅम्पला जातो, कंपल्सरी फॉर एव्हरीवन, आणि तिथे तुला नक्कीच कळेल. काय ट्रिप? कुठे? ट्रिपला नाही, कॅम्पला जातो फॉर रिगरस ट्रेनिंग. ते तर इथेही रोज करतोच की. पण तिथे कोणाशी एक अक्षर न बोलता करायचं. कशी वाटली आयडिया? पंचक. हा छान आहे. पुढच्या आठवड्यात ना? येस, पुढच्या आठवड्यात पंचक. बी रेडी. पंचक. श्रुती सर असं सिरियसली करणार आहेत? आय मीन गरज काय? तसंही आपण इथे क्लब मध्ये एकही अक्षर न बोलताच प्रॅक्टिस करतो. सगळं त्यांचंच तर ऐकत असतो इथे.
मी तर म्हणतो ना 8 दिवस कुठेतरी लांब जंगलात नेतील आणि आणखी वाट लावतील आपली. मी तर आधीच आजारी पडायचा विचार करतो. वेडा आहेस का तुझे? हे बघ, सगळ्या बॉक्सर्सना कंपल्सरी करायचं आहे ट्रेनिंग. यार कुणी भरवले यांच्या डोक्यात हे पंचक? तू जर भेटला ना त्याला असा पंच देईन ना. ऑलरेडी तुझं देऊन. काही म्हणालीस का? नाही, काही नाही. मला काही नाही. तू कर आता मनाची तयारी. जय, हा? मला वाटतं पंचक हा शब्द ना आपल्या पंचवरून आला असावा. हॅलो कार्तिक, मला माहिती आहे तुला बोलता येत नाहीये, पण दुसरा पर्यायच नव्हता म्हणून फोन केला. हॅलो, ऐकतोयस ना? आपण एक आयडिया करूया. तिथे काही वाजवायला आहे का? ते वाजवून दाखव, म्हणजे मग मला कळेल की तू ऐकतोयस. तूच आहेस ना पण नक्की? चिडू नकोस. मला खात्री आहे तूच आहेस. बरं, मी हे सांगायला फोन केला होता की मी ट्रेनिंग नंतर बाबांकडे जाऊन येणार आहे, त्यामुळे तू उगाच काळजी करत बसू नकोस. ऐकतोयस ना? कार्तिक, तुला पंचक करायला जमतंय ना नक्की? थांब ना, वाजवू नकोस. तुला जर का जमत असेल तर एकदा वाजव, जमत नसल्यास 2दा वाजव, आणि खूप आवडत असेल तर 3दा वाजव. कार्तिक, मी ना खूप खुश आहे की तू पंचक करतोयस. तुला नक्की खूप फायदा होईल पंचक करण्याचा. आणि माझा फायदा हा आहे की तुला माझं ऐकून घ्यावं लागतंय ना. आता एरवी मीच तुझं सगळं ऐकून घेत असते, तू माझं ऐकूनच घेत नाहीस ना. आता माझं ऐकण्यापासून तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. हे खूप भारी आहे. आता ना शेवटचे 2च प्रश्न, मग फोन ठेवूया. ओके कार्तिक, तू माझ्याशी लग्न करून खुश आहेस ना? हो साठी एकदा वाजव, नाही साठी वाजवूच नको. थँक गॉड. मला ना एका क्षणासाठी सगळं जग थांबल्यासारखं वाटत होतं. आय लव्ह यू कार्तिक. कार्तिक, आय सेड आय लव्ह यू. हा प्रश्न नसला तरी मला उत्तर अपेक्षित आहे याच्यावर. एक काम कर, लव्ह यू 2 साठी एकदा वाजव आणि लव्ह यू अ लॉट साठी 2दा वाजव. थँक्स कार्तिक. बाय. ओके, ही बंदिश घ्यायची आहे. ठीक आहे. गरम पाणी. ह्या कोणाला द्यायच्यात? माई, काकू, गंधार, वहिनी, आई, बाबा, आई, बाबा, आई, बाबा, आई, बाबा, लेफ्ट बाबा, राइट आई. का माहिती है? का? क्योंकि दिल हमेशा लेफ्ट में होता है पर राइट होता है. करूया सुरुवात.
आई बाबा अरे माझी पण आहे. अरे वा. आई मला काही नकोय, जेवण अजून जिरलं नाहीये, काही लागलं तर सांगेन, काळजी करू नको. बाबा प्लीज आईला प्रेमाने समजावून सांगा की मला सारख्या सारख्या चिठ्ठ्या पाठवून काही हवंय का विचारू नकोस, आणि हे सगळं प्रेमाने सांगा, नाही तर तिला वाईट वाटेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.